नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे। वास्तविक ज्या विद्यार्थ्यांचं 10वीचं परीक्षा पूर्ण झालेली आहे आणि 11वी आणि 12वी मध्ये जे नीटचं किंवा जेईचं प्रिपरेशन करण्यासाठी जे विद्यार्थी लातूर या ठिकाणी जे तुम्ही जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तर सतीश पवार सर आणि संजय लड्ढा सर यांनी मिळून जे श्री विद्या आराधना अकॅडमी स्थापन केलेली आहे। स्कॉलरशिपची एक्झाम ही आपल्याला 23 मार्च 2025 या दिवशी 2 सेशनमध्ये होणार आहे। त्याचबरोबर दुसरी परीक्षा सुद्धा 30 मार्च 2025 रोजी 2 सेशनमध्ये होणार आहे। एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना लातूरमध्ये जाण्याचा योग येणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अगोदरच रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। विद्यार्थी आणि पालकांना या निमित्ताने एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे की या ठिकाणची फीज संपूर्ण 1 वर्षासाठी 75,000 एवढी फीज आहे। परंतु स्कॉलरशिपची एक्झाम दिल्यानंतर पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 90% म्हणजे 90% फी माफी मिळणार आहे। म्हणजे अगदी 7,500 मध्ये ॲडमिशन त्यांचं होणार आहे। दुसऱ्या म्हणजे प्रत्येक 100 विद्यार्थ्यांचे असे 9 लॉट्स घेणार आहेत। म्हणजे पहिल्या 900 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वाटली जाणार आहे। त्यामध्ये 90% स्कॉलरशिप असेल, नंतर 80%, 70%, 60%, 50%, 40%, 30%, 20% आणि 10% अशा वेगवेगळ्या सेशन्समधून आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे। 10% स्कॉलरशिप म्हणजे 7,500 रुपये होतात। तर 75,000 मधून जेवढी स्कॉलरशिप मिळेल तेवढी स्कॉलरशिप तुम्हाला वजा होणार आहे। वास्तविक स्कॉलरशिपचा उद्देशच मुळी विद्यार्थ्यांना कदाचित जे काही हुशार विद्यार्थी असतात आणि अशा विद्यार्थ्यांना चांगल्या नामांकित संस्थेमध्ये काही टेक्निकल अडचणीमध्ये ॲडमिशन जर झालं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्या आराधना अकॅडमी ही एक सुंदर आणि टॉपमोस्ट अशा प्रकारची लातूर आणि नांदेडमध्ये असणारी एक अकॅडमिक कोचिंग क्लास आहे। या कोचिंग क्लासेसमध्ये नीट आणि जेईमध्ये दरवर्षी जवळपास 300 ते 500च्या दरम्यान MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन होणाऱ्यांची संख्या आहे। तर अशा संस्थेमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर मी 100% तुम्हाला सजेस्ट करतो की अगदी इक्विव्हॅलंट असणाऱ्या टीचर्सच्या टीमने ही विद्या आराधना अकॅडमी नावाची संस्था स्थापन झालेली आहे। या ठिकाणी उत्कृष्ट अकॅडमिक टीचर्स आहेत आणि उत्कृष्ट मॅनेजमेंट आहे। त्यामुळं आपल्याला सक्सेस हा 100% मिळणार आहे। कारण माझे दोन्ही पाल्य गव्हर्नमेंट MBBSसाठी पहिल्याच वर्षामध्ये ओपन कॅटेगरीमधून सिलेक्शन होण्याचा जो खरा वाटा आहे तो सिंहाचा वाटा प्रोफेसर सतीश पवार सरांच्या सर्व टीम आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःमध्ये असणारी पॉझिटिव्ह एनर्जी यामधून हे सर्व साकार झालेलं आहे। मी आज सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या व्ह्यूअर्स विद्यार्थी आणि पालकांसाठी विद्या आराधना अकॅडमीच्या मध्ये ॲडमिशन घ्यावं यासाठी म्हणून तुम्हाला फोन करत नाही तर एक पालक म्हणून तुम्हाला सांगतो आहे की अशा प्रकारची टीचर्सची टीम अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये आपल्याला टीम असणार नाही। यामध्ये खूप सारे टीचर्स, त्याच्यामध्ये प्रोफेसर जगदाळे सर, त्याचबरोबर प्रोफेसर म्हणजे काही प्रकारचे फरताळे सर आहेत, PP सर आहेत किंवा खूप सारे टीचर्स अशी टीम आहे की जवळपास 52 पेक्षा जास्त टीचर्सची टीम आहे की जे अगदी ज्यांनी सिद्ध झालेले असे टीचर्सची टीम असणारी उत्कृष्ट विद्या आराधना अकॅडमीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या स्कॉलरशिपचा तुम्ही लाभ घेऊ शकता। त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन अगदी फ्री मोफत स्वरूपामध्ये आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। ही स्कॉलरशिप एक्झाम आहे। 90% पासून 10% स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे। 75,000 मध्ये ही टक्केवारीनुसार ही फीज तुमची वजा होणार आहे। 2 सेशनमध्ये परीक्षा होणार आहे। 23 मार्च 2025ला सकाळी 11 वाजता एक सुरू होणार आहे, 11 ते 2 आणि नंतर दुपारी त्याच दिवशी 3 ते 6 अशा 2 सेशनमध्ये। त्याचबरोबर
30 मार्च 2025ला सुद्धा सेम 2 सेशनमध्ये 11 वाजता 11 ते 2 या सेशनमध्ये आणि दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याला 3 ते 6 यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप एक्झाम होणार आहे। या स्कॉलरशिप एक्झामचा लाभ घेऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म होईल अशा प्रकारचा अभ्यास तुमचा जो 8वी 9वी 10वीच्या बेसिसवरती तुम्हाला ही एक्झाम असणार आहे आणि यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होईल असंच मला वाटतं। म्हणून अगदी अट्टहासपूर्वक अगदी सरांनी किंवा प्रोफेसर सतीश पवार सर किंबहुना त्यांच्या कोणत्याही टीमला आपण चर्चा न करता आपण स्वतः उत्स्फूर्तपणे एक पालक या नात्याने माझ्या मुलांच्या मध्ये जी काही त्यांनी शिक्षणाच्या रूपानं भरलेली जी ज्ञानाची शिदोरे त्याची परिपूर्ती म्हणून किंवा कृतज्ञता म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। आपल्या सर्वांना कदाचित या संदर्भात पॉझिटिव्ह वाटत असेल तर आपण सर्वांनी ही परीक्षा द्या आणि कदाचित म्हणजे तुम्हाला ही जाहिरात वाटत असेल तर मात्र तुम्ही तुमचा विचार करू शकता। आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एक सुवर्ण संधी सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो। आपल्या सर्वांना नीट UG 2025च्या 4 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपले हे आयुष्यभरातील तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करावी अशा प्रकारचा आशावाद आणि अशाच प्रकारची प्रार्थना मी ईश्वरचरणी सादर अर्पण करून आजचा हा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।